BMS डॉक्टरच्या थेट भरती संदर्भात जो आहे तो विरोध करत MBBS डॉक्टर आता संपावर जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्या संदर्भातच ते या ठिकाणी हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं हे त्यांचं आंदोलन कोणत्या सरकारी GRच्या विरोधात सुरू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नेमकं तुमचं आंदोलन जे आहे ते कशासाठी सुरू आहे आणि सरकारच्या कोणत्या GRला विरोध करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी हाताला काळ्या फिती लावून आंदोलन करता? 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय काढला ज्याच्या अंडर होमिओपॅथी डॉक्टरांना CCMP रजिस्ट्रेशनच्या अंडर MMC मध्ये रजिस्ट्रेशन करून ते म्हणजे 1 वर्षाच्या ॲलोपॅथीचा फार्माकोलॉजी कोर्स करून ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतात। याचा धोका असा आहे की होमिओपॅथी ही वेगळी तज्ञ ब्रांच आहे आणि ॲलोपॅथी वेगळी ब्रांच आहे। जर एक MBBS डॉक्टर आयुष्याचे 2 वर्ष नीट UG पास करण्यासाठी तिथून पुढे 5.5-6 वर्ष MBBS डॉक्टर होतो, तेव्हा कुठे तो एक लायबल होतो की तो इमर्जन्सी कंडिशन हँडल करू शकतो। मग तुम्ही जो होमिओपॅथी डॉक्टरांना होमिओपॅथी नंतर 1 वर्षाचा फार्माकोलॉजी कोर्स करून मेडिसिन कोणते द्यायचे हे जर शिकवत असाल तर ते पेशंटसाठी यामुळे धोकादायक आहे की ते मेडिसिन का द्यायचे त्यांना हे समजेल, पण त्या कोणत्या पेशंटला मेडिसिन द्यायचे नाहीत हे समजणं महत्त्वाचं। कारण एक चुकीची गोळी एखाद्या पेशंटसाठी जीवाला धोकादायक ठरू शकते। म्हणून आम्हाला हा विरोध आहे की होमिओपॅथीचे वेगळं रजिस्ट्रेशन असावं, त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊ नये, कारण ते इमर्जन्सी कंडिशन नाही हँडल करू शकत। म्हणून शासनाने यावरती करावं। आज आम्ही काळ्या फिती बांधून याला विरोध करत आहोत। यापुढे शासनाने हा निर्णय चालू ठेवला तर पुढील 2-3 दिवसात पूर्णपणे आंदोलन केलं जाईल, सर्व कामं बंद केली जातील इन्क्लुडिंग इमर्जन्सी सर्व्हिस। एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमचं आता जे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे सर्व MBBS डॉक्टरांचं, ते नेमकं कुठे कुठे महाराष्ट्रात अजून कुठे संपूर्ण महाराष्ट्रात हा आंदोलन करण्यात येतो आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला आम्हाला आमचा विरोध आहे। जे BMS डॉक्टर आहेत त्यांच्या प्रती आमचा पूर्ण आदर आहे, ते त्यांची प्रॅक्टिस करतात ते योग्यच आहे, पण आमचं म्हणणं आहे असं आहे की जी आपली इमर्जन्सी सर्व्हिसेस आपण देतो, जी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो त्याच्यासाठी आम्ही 6-6.5 वर्ष घालतो, ते एका वर्षात कसं व्हायचं? आणि हा सामान्य जनतेच्या स्वास्थ्यासोबत खेळ खंडोबा नाही का? ज्यांनी हा निर्णय पारित केला ते स्वतः त्या डॉक्टरांकडे जातील का त्यांचा उपचार करण्यासाठी? हा आमचा प्रश्न आहे। आणि जर तुम्ही तयार असाल तरच मग हे पुढे निर्णय द्यावा, नाही तर मग असं नसेल तर मग हा निर्णय मागं घ्यावा। आपण जर पाहिलं तर एकंदरीत तुम्ही सर्वजण आता या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करताय का? हाताला काळ्या फिती बांधून जे आहे ते रुग्णसेवा तुम्ही देताय, जर याचा काही उपयोग झाला नाही तर यापुढे तुमच्या आंदोलनाची भूमिका नेमकी काय? महाराष्ट्र शासनाने 2 ते 3 दिवसामध्ये BHMS CCMP रजिस्ट्रेशन जर बंद नाही केलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील आणि गव्हर्नमेंट पूर्ण सरकारी दवाखाना असेल तिथे कंप्लीट शटडाऊन ऑफ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग एमर्जन्सी सर्व्हिसेस ऑल्सो। आतापर्यंत डॉक्टरांचे खूप आंदोलन झाले, त्या आंदोलनामध्ये एमर्जन्सी सर्व्हिसेस बंद नव्हत्या, पण आता एमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा आम्ही बंद करू आणि सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला भाग पाडू नका, कारण आता प्रश्न हा आमच्या अस्मितेवर आहे, तर आम्ही सुद्धा काही करू शकणार आहे। पेशंटची सेफ्टी आहे, मान्य आम्हाला आहे, त्यामुळे आज आम्ही चालू आहे। उद्यापासून महाराष्ट्र शासनाने निर्णय जर पाठीमागे नाही घेतला तर एमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा बंद असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये। किती दिवसात साधारण तुम्ही हे आंदोलन कराल त्यावेळी? सर बेमुदत हे आमचं आंदोलन बेमुदत चालू असेल, कारण आयुष्याचे 4.5 ते 5.5 वर्ष घालून आम्हाला हा कुठं डिग्री भेटतीये आणि एवढं करून सुद्धा ह्याचं काही फळ भेटत नसेल तर मग आम्ही हे आंदोलन बेमुदत सुरू ठेवू। एकंदरीतच आपण पाहिलं तर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जे आहे ते या MBBS डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। BHMS डॉक्टरांच्या थेट भरती संदर्भात याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व MBBS डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी आपलं जे काम करते वेळी हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी या संपूर्ण GRचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, एलिस मराठी, पुणे।